श्री स्वामी समर्थ। तर दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र का वाचावे, गुरुचरित्र कधी वाचावे, कोणी वाचावे, नियम काय खावे, हे सगळे नियम मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर अंतकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र असे म्हणले जाते। तुमचे जर अंतकरण पवित्र असले तर तुम्ही गुरुचरित्र कधीही वाचू शकता। दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सर्व समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो, आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात। त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, तर एकदा श्री गुरुचरित्र पारायण करून पहा, खूप छान अनुभव येईल। दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील। योग्य व खरा मार्गदर्शक गुरु आपल्याला भेटेल। आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरतो, त्यांचा आशीर्वाद नाही मिळत। कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत, वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देत आहेत। आपली काहीच चूक नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाही आहे, सारखं अपयश येतंय। अशा वेळी आपण भोदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय। वाईट शूद्रतंत्र विद्येकडे न वळता घरात श्री गुरुचरित्राचे पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्या। अनेक उपाय करून सुद्धा तुमचा पितृदोष प्रखरता कमी होत नाही, अनेक उपासना केली असेल तरीही पितृदोष प्रखरता कमी होत नाही, तर एक वेळेस गुरुचरित्राचे पारायण तुम्ही नक्की करा। तरी आपण 4 तारखेला दत्त जयंती आहे, तरी 27 तारखेला दत्त जयंती सप्ताह चालू होत आहे। तर आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ मठात किंवा केंद्रात करू शकता। ग्रंथ नसेल तर तुम्ही नवीन ग्रंथ घ्या आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा। गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांच्यासाठी काही महत्त्वाचे सूचना। तर आपल्याला जर गुरुचरित्र पारायणाला बसायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 दिवस अगोदर 4 कुत्रे 1 गाय यांना नैवेद्य द्यावा। 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। जमिनीवर चटई सतरंजी वर शयन झोपा, कॉटवर झोपू नका। 7 दिवस कोणाच्या घरचे शिजवलेले अन्न खाऊ नका। सेवेकऱ्यांच्या घरचे परान्न होत नाही, पण जर तुम्हाला शक्य असेल तर कोणाच्याच घरचे खाऊ नका। शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये। अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये। 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका। तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा। गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते, पण शास्त्रवाचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही, त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही। कांदा लसूण खाऊ नये। विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो। शक्यतो ॲसिडिटी वाढणारे कडधान्य द्विदल धान्य वर्ज्य करावे। त्या बदल्यात तुम्ही दूध पोळी हिरवी भाजी पालक वगैरे खाऊ शकता। काळे वस्त्र परिधान करू नये। शक्यतोवर पारायण काळात काळे वस्त्र घालू नये। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, त्यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेले तर क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे। या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे, परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे। याप्रमाणे आचरण करणे। श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा। ज्यांना
गुरुचरित्र सामूहिक वाचनामुळे आपण घरी एकच गुरुचरित्र पारायण करत असतो. जर तुम्ही केंद्रात किंवा मठात सामूहिक पारायणाला बसले, तिथे जर समजा 500 सेवेकरी बसलेले असतील, तर आपल्याला 500 गुरुचरित्र वाचनाचे फल मिळत असते. म्हणून केंद्रात किंवा मठात तुम्ही गुरुचरित्र वाचनाला बसावे. गुरुचरित्र हा ग्रंथ सप्ताकाळात जागेवरून हलवू नये. जर तुम्ही ज्या ठिकाणी गुरुचरित्र मांडलेले आहे त्या ठिकाणाहून 7 दिवसापर्यंत तो ग्रंथ उचलू नये. पारायणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. रोज स्वामींची नित्यसेवा, 3 अध्याय, 11 माळी व पंचमहायज्ञ हे नित्य करणे. जर आपण आपल्या गुरुची सेवा केली नाही तर गुरुचरित्र पारायणाचे फळ तरी कसे मिळेल ना. त्याच्यामुळे आपल्या गुरुची सेवा ही नक्की रोजच्या रोज आपल्याकडनं झालीच पाहिजे. तरच आपल्याला गुरुप्रसाद म्हणून गुरुकृपा लाभते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या दत्त जयंतीनिमित्त नक्की तुम्ही गुरुचरित्र पारायण करावे आणि दत्त भक्तीचा लाभ घ्यावा. श्री स्वामी.